त्यामुळे देव आहे हा भाव सुरुवातीला असला पाहिजे. देव आहे अशी श्रद्धाच असली पाहिजे. या श्रद्धेनं युक्त होऊन नाम घेतलं पाहिजे. मी आता नामाला बसलोय तर भगवंत माझ्या शेजारी बसून ते माझं घेतलेलं नाम ऐकत आहेत असा भाव कल्पनेनं तयार करता येतो. जसा मी प्रपंच कल्पनेनं तयार केला, कल्पनेनं मी काळज्या चिंता तयार केल्या, तसं कल्पनेनं देवाची का कल्पना आपण करत नाही? हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे बरं काय आपल्या एकूण साधनेतला. सगळ्या कल्पना आपण करतोय. आता जाऊन असं करायचं तसं करायचं, ऑफिसमध्ये आता असं होणार तसं होणार, या सगळ्या कल्पना असतात. मग तशाच कल्पना आपण भगवंताबद्दल का करत नाही? साक्षात माऊली माझ्याजवळ ऐकत बसलेले हरिपाठ माझा असं वाटलं पाहिजे. असं वाटायला लागलं म्हणजे देव आहे अशी भाव असा जो आहे तो हळूहळू दृढ होतो. आणि त्या भावाचं रूपांतर देव आहेच यामध्ये होतं. आहेच म्हणजे च लागला होता. देव आहेच आता खात्री झालेली आहे, देव आहेच असं. आणि देव आहेच असं वाटायला लागलं की सर्वत्र त्याचाच अनुभव याला सुरुवात होते. त्याच्या सहवासात मी राहतो, त्याच्याबरोबर मी वावरतो. हे देव आहेच या भावनेतून निर्माण होतं. आणि शेवटचा टप्पा त्या साधनेतला आहे, जसा देव आहे देव आहेच तसा शेवटचा टप्पा देवच आहे बाकी काहीच नाही. त्यावेळी संसार मिथ्या म्हणायची काही गरजच पडत नाही, कारण देवच आहे दुसरं काही नाहीच. पण नाही म्हटल्यावर संसार मिथ्या आपोआपच ठरला.